नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. CJPचं आंदोलन जे आहे ते आता जवळपास संपलं आहे. म्हणजे काल रात्री तरी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी रात्री मीडियाला बाईटसुद्धा दिला की ज्या ज्या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांवर अजूनही सरकार म्हणजे जे विद्यार्थी त्या ठिकाणच्या राज्यांमध्ये आंदोलनांमध्ये सहभागी झाले त्यांच्यावर आता काही पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जे येत आहेत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तर ते गुन्हे मागे घ्यावेत या संदर्भामध्ये त्यांना सरकारकडूनही आता नव्याने आश्वासनं मिळालेली आहेत. पण अजून काही राज्यांमध्ये जे होत आहे तेही त्यांनी मागे घ्यावं अशी मागणी करत खरं तर CJPच्या लोकांनी काल रात्री 1:30 वाजता माध्यमांशी ते बोलले. एकीकडे ते सगळं चालू आहे पण आंदोलन संपलेलं आहे. सरकार तर बॅकफूटवर आलेलं आहे. तसं सरकारला एक जोरदार फटकाही बसलेला आहे. हा म्हणजे जे आत्तापर्यंत वाटलं होतं की अशा पद्धतीने मोदी सरकार हा राजीनामा घेणार नाही पण सरकारला झुकावं लागलं. हे होत असताना आता एका पुन्हा वेगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे. म्हणजे खरं तर सरकार बॅकफूटवर गेलं आहे तेव्हा असा विचार आला मनामध्ये की आता फोडाफोडीचं जे राजकारण आहे जे याच्या आधी घडलं ते कदाचित थंडावेल थांबेल किंवा NDAमध्ये लोकांना जो काही सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे तोही कुठेतरी थोडासा थंडावेल. पण तसं होताना दिसत नाही आहे. भेटीगाठी आता पुन्हा जोराने नव्याने सुरू झालेल्या आहेत. म्हणजे यापूर्वी आपल्याला माहिती आहे आंदोलनाच्या आधीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर जयंत पाटील यांची भेट झाली आणि त्याच वेळी सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तेव्हा तटकरेंनी असं सांगितलं की जयंत पाटील आलेत मला माहीत नाही, मी माझ्या कामासाठी आलो होतो. जयंत पाटील म्हणाले मी माझ्या ईश्वरपूरच्या कामासाठी आलेलो होतो. म्हणजे तिथल्या जे काही नगराध्यक्ष आहे त्याचा जो वाद आहे हे खरी कारणं नसतात, ही माध्यमांना सांगायची कारणं असतात. पण तरी तो एक योगायोग आपण मान्य केला. त्याच्यानंतर त्याच्या आधीची एक भेट आपण लक्षात घेऊयात. जेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जेव्हा सुनेत्रा पवारांच्यावर नाराज होते म्हणजे त्या एकूण जे काही निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं त्या दरम्यान या दोघांनी शरद पवारांची सिल्वर ओकला जाऊन भेट घेतलेली होती. तीही आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या की या भेटींचे अर्थ काय आहेत. म्हणजे दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण करण्याचा हा सगळा घाट घातला जातोय का, हा एक मुद्दा आपल्या समोर आला. त्याच्यानंतर शरद पवार हे NDAमध्ये सामील होत आहेत का किंवा शरद पवार NDAला बाहेरनं पाठिंबा देणार आहेत का, हा एक मुद्दा चर्चेमध्ये आला. मग या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान तो जरा थंडावला, मागे पडला. मध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की डिलिमिटेशनला आमचा पाठिंबा तेव्हाच असेल जर त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपामध्ये दिलं की 50% हे प्रत्येक राज्यामध्ये ती संख्या असेल समप्रमाणामध्ये तरच आम्ही याला पाठिंबा देऊ. अशा पद्धतीचं सुप्रिया सुळेंचं विधान आपण ऐकलं. पण आता गेल्या 2 दिवसामध्ये काल आणि आजमध्ये काही नव्याने भेटी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. एक म्हणजे सुप्रिया सुळे आणि त्यांच्याबरोबर मग राष्ट्रवादीचे आणखीन एक नेते होते की ज्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. आता ही भेट जरी सुप्रियाताई म्हणाल्या की ते निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मी भेटलेली आहे तरी अशा भेटीगाठी नाही होत की ज्याची अशी चर्चा होईल. आणि त्याच दरम्यान म्हणजे सुप्रिया सुळे आणि हे भेटून गेल्यानंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांनी सुनील तटकरे हे अमित शहांना भेटलेले आहेत. ती भेट झाली. त्याच्यानंतर इकडे पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटलेले आहेत. नेमकं हे सगळं काय चाललंय. त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जेव्हा शरद पवारांना भेटले होते तेव्हा आठवतं शरद पवार असं म्हणालेले होते की दोन्ही कामाची माणसं आहेत. म्हणजे प्रफुल्ल पटेल हे तर दिल्लीमध्ये राहून प्रचंड चांगलं काम करतायत, सुनील तटकरे हे राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात. ही दोन्ही कामाची माणसं आहेत. सुप्रियाताईंनी तर त्याच्यावर असं केलं होतं की प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये ते जर राष्ट्रवादीमध्ये असते तर असं त्यांच्या बाबतीत कधीच घडलं नसतं जे आत्ता घडतंय. अशा पद्धतीची एक फेवर करणारी भाषा या दोघांकडनं या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये झाली होती. आता नेमकं काय म्हणजे या भेटीगाठी का आहेत आणि काय सगळं चाललंय. तर मुद्दा असा आहे की डिलिमिटेशन. आता एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की आत्ताच्या या आंदोलनामुळे हे सरकारला खूप मोठा फटका बसलाय ज्याची चर्चा ही थांबायला तयार नाहीये. ही चर्चा अजूनही चालू आहे. आता या चर्चेवरनं पटकन लोकांचं लक्ष हटलं पाहिजे या प्रयत्नामध्ये सरकार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये तातडीनं डिलिमिटेशन
महिला आरक्षण आणि वन नेशन वन इलेक्शन ही जी काही विधेयकं आहेत ती पारित करून घेणं हे या सरकारचं आता प्रथम लक्ष बनलेलं आहे. जर तसं झालं तर आत्ता ज्या झेनझींचं आंदोलन झालं त्याच्यामुळे जी चर्चा झाली आहे किंवा सुरू आहे ती कुठेतरी मागे पडेल आणि एक नव्याने चर्चा पुन्हा सुरू होईल. त्यामुळे सध्या अमित शहा असतील किंवा केंद्र सरकार असेल, प्रधानमंत्री असतील, हे सध्या या विधेयकाच्या दृष्टीनं काम करताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता तशी त्यांची संख्या बेरीज, गोळा बेरीज, जी काही संख्या त्यांना आवश्यक आहे ती तशी आता जमती आहे. त्यातून आता राष्ट्रवादी शरद पवार गट काय करणार याची जी चर्चा महाराष्ट्रामध्ये सातत्याने होते ती आता पुन्हा एकदा कालपासून सुरू झालेली आहे की शरद पवार काय करणार आहेत. ते एनडीए मध्ये जाणार आहेत, पाठिंबा देणार आहेत का दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार आहे. दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आज पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्याला शरद पवारांनी साफ सांगून टाकलं असं काहीही नाही. एका वाक्यात तो प्रश्न त्यांनी संपवून टाकला. मग या भेटीगाठींचे अर्थ आपण काय शोधायचे हा मुद्दा आहे आणि त्याच्यावरच मी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मुद्दा असा आहे की 3 ते 4 पातळींवर 4 गोष्टी सुरू आहेत. एक, मुख्यमंत्र्यांना एक वेगळंच वाटतंय. मुख्यमंत्र्यांना काय वाटतंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय वाटतंय, तर राष्ट्रवादी शरद पवार गटातले जर काही आमदार असतील, खासदार असतील जे येऊ इच्छित असतील आपल्या सत्तेमध्ये तर त्यांनी राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या गटामध्ये यावं, म्हणजे अजित पवारांच्या गटामध्ये यावं. याच्या मागचं एक पुन्हा राजकारण वेगळं आहे. फडणवीसांना जर का यांना एकनाथ शिंदेंना शह द्यायचा असेल तर त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाला बळ दिलं पाहिजे, त्यांची ताकद वाढवली पाहिजे, म्हणजे यांची ताकद सीमित ठेवता येईल. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की जर शरद पवारांच्याकडनं कोणी यायचं असेल तर त्यांनी अजित पवार गटामध्ये यावं. अमित शहांना असं वाटतंय की आता डिलिमिटेशनसाठी आपल्याला खासदारांच्या संख्येची गरज आहे. त्यामुळे एक तर त्यांनी 2 गोष्टी आहेत, एनडीए मध्ये तसंच यावं असं अमित शहांना वाटत नाही, कारण आत्ता ती गोष्ट त्यांना नको आहे की भाजपमध्ये आपल्याला कोणी आपण ऍड करून घ्यायचं. पण पाठिंबा हवाय. मग शरद पवारांचा पाठिंबा त्यांना बाहेरूनही मिळू शकतो, म्हणजे एकतर त्या विधेयकाच्या वेळेला अनुपस्थित राहून हा पाठिंबा आपल्याला घेता येऊ शकतो, किंवा जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याच धर्तीवर पण अमित शहांचा थेट याला विरोध आहे की त्यांनी सुनेत्रा पवारांच्या गटामध्ये सामील व्हावं. अमित शहांचा प्रयत्न असा चालू आहे की जर असा पाठिंबा शरद पवारांचा येत नसेल तर त्यांचे जे खासदार येऊ इच्छित आहेत, 5 ते 6 खासदार आहेत की जे आता बाशिंग बांधून तयार आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. म्हणजे ज्या पद्धतीने आधी उद्धव ठाकरेंचे खासदार गेले त्याच पद्धतीने त्यांनी एकनाथ शिंदेंच्याकडे जावं. तिकडे सुनेत्रा पवारांचं असं म्हणणं आहे विलिनीकरणाला तर त्यांनी थेट विरोध केलेला आहे. त्यांचं एक दुसरंच म्हणणं आहे की आम्हाला शरद पवारांच्या गटाबरोबर कोणी नको, पण त्यांच्यातलं कोणी येत असेल तर आम्हाला चालेल. पण याला विरोध कोणाचा आहे, तर याला विरोध आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. त्यांचे एक वेगळेच सगळे मनसुबे आडाखे सुरू आहेत. तिकडे शरद पवार गटामध्ये सुप्रिया सुळेंना वाटतंय की आपण आता एनडीए बरोबर जावं, त्यांना पाठिंबा द्यावा, म्हणजे मग आपले खासदारही फुटणार नाहीत, आमदारही फुटणार नाहीत. पण याला विरोध होतोय तो रोहित पवारांकडनं. आणि शेवटी शरद पवार म्हणून देखील जो एक विचार आहे, जो आतापर्यंत शरद पवारांनी कधीच उघड भाजपला भाजपला पाठिंबा दिला नाही, तर तो त्यांना तसा द्यायचा नाही आहे. त्यामुळे शरद पवारांचं एक वेगळंच राजकारण त्याच्यामध्ये सुरू आहे. अशा पद्धतीचं आता अमित शहांच्या डोक्यामध्ये काय आहे, तर आता आपल्याला डिलिमिटेशनचा मुद्दा महत्वाचा आहे, वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा महत्वाचा आहे. ते जे काही विधेयक आहेत ती आपण आधी पास करून घेऊ. त्यासाठी जे काही फोडाफोडी करता येईल ते आपल्याला करायला पाहिजे. इकडे एकनाथ शिंदे जे आहेत ते या सगळ्यावर त्यांचं तर असं म्हणणं आहे, तुमचं एकमेकांचं जर का काही गणित जमत नसेल, म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांना वाटतं तसं जमत नसेल, किंवा जे सुनेत्रा पवारांना वाटतंय तसं होत नसेल, शरद पवारांना वाटत असेल तसं होत, तर सरळ तुम्ही आमच्याकडे या, आमचा पक्ष रिकामा म्हणण्यापेक्षा आमचा पक्ष तयार आहे तुम्हाला घ्यायला. एकनाथ शिंदेंना तर आपल्या पक्षाची ताकद वाढवायचीच आहे,
परंतु मुद्दा असा आहे की त्यांना ही ताकद वाढू द्यायची नाहीये, ती मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री प्रयत्न हा करतायत की सुनेत्रा पवारांच्या गटामध्ये शरद पवारांच्या लोकांनी जावं, पण शरद पवारांचा गट त्याला विरोध करतोय, कारण त्यांचा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहोत, की जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज राष्ट्रवादीचं सगळं बलस्थान आहे, तर तिकडे जो एक मराठा चेहरा पाहिजे ते नेतृत्व सुनेत्रा पवार देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मग ते नेतृत्व कोण देऊ शकतं, तर ते नेतृत्व देऊ शकतात एकनाथ शिंदे, असं शरद पवारांच्या गटातल्या खासदारांचं म्हणणं आहे आणि काही आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गटामध्ये आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार गटातले आमदार असतील, खासदार असतील, हे येण्यामध्ये इच्छुक नाही आहेत. आणि त्यामुळे कुठलंच गणित हे अजूनही जमत नाहीये. त्यामुळे फक्त भेटीगाठी होत आहेत, फक्त चर्चा झडतायत. तिकडे अमित शहा या प्रयत्नात आहेत की काहीच नाही झालं तर सरळ फोडाफोडी करा. एकनाथ शिंदेंना ते ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदे तो गळ टाकून बसलेलेही आहेत. यातले 5 ते 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्याकडे जायला तयारही आहेत. परंतु आता सुप्रिया सुळे याच्यामध्ये असा एक डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत की आपल्या पक्षातले कोणीच बाहेर पडता कामा नये, आपण एनडीएला समर्थन देऊयात, या विचारांमध्ये आता सुप्रिया सुळे आहेत. आता याच्या पलीकडचा विचार असा सुरू आहे, म्हणजे सध्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या भेटी झाल्यानंतर मग सुप्रिया सुळेंची भेट होतीये. इकडे जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या एकत्र भेटी मुख्यमंत्र्यांबरोबर होत आहेत. याच्या पुढचं राजकारण म्हणजे एकदा हे विधेयक संमत झाली की विलिनीकरण हे 100% होणार. तुम्ही माझ्याकडनं हे लिहून घ्या. आपण परवाच्या दिवशीही एक व्हिडिओ केलेला होता ज्याच्यामध्ये मी दाव्यासहित सांगितलं होतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा उद्या दुपारपर्यंत मिळणार आणि तो झाला. त्याला काही कारण आहेत, मला काही कोणी येऊन सांगत नाही, पण आपण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन जर केलं तर आपल्याला हे समजू शकतं. त्याचप्रमाणे मी सांगतो, 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण हे अपरिहार्य आहे. ते होणार तर ते कधी होणार? एक 6 ते 7 महिन्यानंतर ही उचल खाल्ली जाईल. परंतु आता त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे. त्याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे तर सुनेत्रा पवारांच्या आणि पार्थ पवारांच्या नेतृत्वामध्ये काम करायला आता लोक तयार नाहीत. आता ती शरद पवार गटातली नाही आहेत, तशी ती अजित पवार गटातलीही नाही आहेत. म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा जो एक गट आहे तो गट सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा नाही, किंवा आता त्यांच्यामध्ये तितकं चांगलं सौहार्दाचं वातावरण राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तटकरे आणि पटेल हा प्रयत्न करतायत आणि म्हणून सुप्रिया सुळे आणि अशा भेटीगाठी या योगायोगानी ज्या घडतायत त्या अशा आहेत की आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दूर सारत 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण हे करतील. आणि शरद पवारांसारखा चाणक्य माणूस आहेच आहे. त्यामुळे ते कसं घडवायचं, काय करायचं, याचे सगळे निर्देश, डायरेक्शन हे पडद्यामागनं सुरूच राहणार आहेत. परंतु हे का घडवलं जाईल तेही मी तुम्हाला सांगतो. 2 राष्ट्रवादी जर वेगळ्या राहिल्या तर त्यांची ताकद विभागलेली राहील, त्यांचे मतदार विभागून जातील आणि त्याचा फायदा पुन्हा वेगळ्या पक्षाला होईल. त्याचा फायदा एकतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होईल आणि तसाच तो भाजपलाही होईल. तो शरद पवारांना होऊ द्यायचा नाहीये आणि म्हणून 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण हे नक्की होईल. फक्त ते कशा पद्धतीने होईल, मग त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना डावललं जाईल का, यांना सोबत घेतलं जाईल का, यांचं शेवटी मन वळेल का, मग या 2 एकत्र झालेल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल, हा सगळा पुढचा प्रश्न आहे. तो सोडवावा लागणारच आहे, तो गंभीरच राहणार आहे. परंतु तरीही 2 राष्ट्रवादींचं एकत्रीकरण हे आत्ता शरद पवार कितीही नाही म्हणत असले तरी एकत्रीकरण करणं हे अटळ राहणार आहे. जर त्यांना पक्ष आपला शाबूत ठेवायचा असेल राष्ट्रवादी म्हणून, तर त्यांना हे करावं लागेल. तर या सगळ्या भेटेगाठींचे शेवटी अर्थ हे त्याच पद्धतीने जात आहेत. म्हणून आणि त्यातून आता शरद पवार आणि मोदींची ही
या आंदोलनाच्या निमित्ताने का विना त्या पार्श्वभूमीवर जी भेट झाली ती भेटीमध्ये सुद्धा काही गोष्टी नक्की चर्चेला गेलेल्या आहेत. आणि आत्ताच मी हा व्हिडिओ करत असताना 10 मिनिटं आधी एक बातमी आली की मोदी हे बारामतीमध्ये एका पुतळ्याच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. याचाच अर्थ तुम्ही एक लक्षात घ्या, डिलिमिटेशनला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा नक्की मिळणार, म्हणजे त्या विधेयकांना. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी या नक्की घडणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.